हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञाता आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 4th चॅप्टर आहे एअर प्रेशर, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या या चॅप्टरला. बघा, 4th चॅप्टर आहे आपला. एअर म्हणजेच काय तुम्हा सर्वांना माहिती आहे, हवा. प्रेशर म्हणजेच दाब, राईट. सो चॅप्टरचं नाव आहे आपलं हवेचा दाब, एअर प्रेशर. सो लेट्स रिकॉल. हॅव यू ट्राईड द ॲक्टिव्हिटी दॅट शोज एअर हॅज वेट गिवन ऑन पेज 16 ऑफ युअर सायन्स टेक्स्टबुक. आता इथे काय त्यांनी सांगितलं आहे की तुमचं जे सायन्सचं बुक आहे, टेक्स्टबुक आहे, त्या सायन्सच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 16वर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली. कोणती ॲक्टिव्हिटी? काय शो करते ती ॲक्टिव्हिटी? की एअर हॅज वेट, म्हणजे हवेला वजन असते. तर हा प्रयोग तुम्ही केला आहे का? ओके, जर तुम्ही हा प्रयोग केला नसेल तर हा प्रयोग करून पहा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. ड्युरिंग द ॲक्टिव्हिटी you saw that the balance tipped on the side of the full-blown balloon. This shows that the air has weight. ती कृती जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस त्या कृतीवरून तुमच्या असं लक्षात येईल की फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची जी बाजू आहे ती खाली गेली. याचाच अर्थ काय? तर हवेला वजन असते. ओके. Anything that has weight exerts pressure on the thing that lies below it. Thus, the air in the atmosphere exerts pressure on the surface of the earth. And due to this air pressure, various phenomena like storms, then precipitation, etc. occur in the atmosphere. There are variations in air pressure. Okay. एनिथिंग दॅट हॅज वेट म्हणजे ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूंवर दाब पडतो, राईट. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा जो दाब आहे तो कशावर पडतो? तो भूपृष्ठावर पडतो, म्हणजे जमिनीवर पडतो. आणि पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य म्हणजेच पाऊस यांसारखे अनेक घडामोडी ज्या आहेत त्या होत असतात. आणि त्याचीच कारणं जी आहेत ती खाली दिलेत, ती आपण पाहूया आता. एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म ऑन ऑल प्लेसेस ऑन दी अर्थ सरफेस. म्हणजे हवेचा जो दाब आहे तो पृथ्वीपृष्ठावर या भूभागावर म्हणजेच जमिनीवर सर्वत्र सारखा नसतो. एअर प्रेशर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम टाईम टू टाईम. तो चेंज असतो, म्हणजे दरवेळेस तो दाब बदलत असतो. The altitude of a region, temperature of the air and amount of water vapor in the air are some factors influencing air pressure. म्हणजे त्या प्रदेशाची उंची, तिथलं टेम्परेचर म्हणजेच तापमान, त्याच्यानंतर बाष्पाचे प्रमाण, हे घटक हवेच्या त्या दाबावर परिणाम करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अल्टिट्यूड ऑफ द रिजन अँड एअर प्रेशर. म्हणजे अल्टिट्यूड ऑफ द रिजन म्हणजेच त्या प्रदेशाची उंची आणि एअर प्रेशर म्हणजेच हवेचा दाब. सो द प्रपोर्शन ऑफ डस्ट इन द एअर, वॉटर वेपर, हॅवी गॅसेस एक्सेट्रा इज हायर इन द एअर क्लोजर टू द सरफेस ऑफ द अर्थ. दिस प्रपोर्शन डिक्रीजेस विथ increasing altitude. As one moves higher and higher from the surface of the earth, the air becomes thinner and thinner. As a result, the air pressure decreases with increasing altitude. Okay. काय सांगितलं त्यांनी? की हवेतील जे धुळीकण असतात, हवेतील धुळीकण, त्याचसोबत बाष्प किंवा जड वायू, हे सगळे घटक जे आहेत ते भूपृष्ठालगत जास्त असतात, जास्त प्रमाणात असतात ते. ठीक आहे. आणि त्यांची उंची जी आहे ती वाढत जाते. तसं ते प्रमाणसुद्धा वाढत जातं. त्यांची उंची कुठून वाढते? तर भूपृष्ठापासून, म्हणजे जमिनीपासून ते वर हवेच्या त्या थरापर्यंत ती उंची जी आहे ती वाढते. आणि
याचाच अर्थ काय होतं की भूपृष्ठापासून म्हणजे जमिनीपासून जसजसं उंच जावे तसतशी ती हवा कशी होते, विरळ होत जाते. ठीक आहे. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. ठीक आहे. एरोप्लेन्स वगैरे तुम्ही पाहिले असतील तर एरोप्लेन्समध्ये आपल्याला ऑक्सिजन मास्क लावायला दिला जातो. ठीक आहे. तिथे ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे, राईट. सो जसजसं आपण जमिनीपासून पृथ्वीपासून वरच्या दिशेने जाऊ तसतशी हवा कशी होते, विरळ होत जाते, कमी होत जाते, त्याचा दाब कमी होत जातो. देन एअर टेम्परेचर अँड एअर प्रेशर म्हणजे हवेचे तापमान आणि हवेचा दाब. नाव ट्राय दिस. टेक अ फ्लाइंग लँटर्न, tie an approximately 5 meter long thread to the flying lantern so that you can bring the lantern down whenever required. After carefully reading the instructions given on the package of the lantern, open it and light the candle placed in it. Observe what happens. Okay. हवेत उंच जाणारा एक आकाशकंदील घ्यायचा आहे. आकाशकंदिलाला साधारणपणे 5 मीटर लांबीचा असा तो घ्यायचा आहे आणि दोरा त्याला बांधायचा आहे 5 मीटर लांबीचा, जेणेकरून तो पुन्हा खाली आणता येणार. ओके. तो पुन्हा खाली तुम्ही आणू शकता. आकाशकंदिलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाशकंदील काळजीपूर्वक उघडा आणि त्यातील मेणबत्तीची वात जी आहे ती पेटवायची आहे. काय होते त्याचे निरीक्षण करायचे. इथे बघा एक्सपेरिमेंट ऑफ द फ्लाइंग लँटर्न, इथे तुम्हाला इमेज दिलेली आहे, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट, आफ्टर सम टाईम ब्रिंग द लँटर्न डाऊन विथ द हेल्प ऑफ द थ्रेड अँड पुट ऑफ द कॅन्डल. म्हणजेच तुम्हाला आता ते काही वेळाने आकाशकंदील जे आहे ते बांधलेलं ते दोऱ्याने, जे दोऱ्याने तुम्ही आकाशकंदील बांधलं होतं ते तुम्हाला खाली उतरून घ्यायचं आहे आणि त्यातील मेणबत्ती जी आहे जी विझवायची आहे. ठीक आहे. ही जी कृती आहे ती तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स म्हणजे त्यांच्यासाठी टीचर्स आणि पॅरेंट्ससाठी इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तर ते तुम्ही वाचायचे आहेत. बघा काय दिलं. दिस ॲक्टिव्हिटी इज टू बी परफॉर्म अंडर द सुपरविजन अँड प्रेझेन्स विथ अटमॉस्ट केअर. म्हणजे एखाद्या मार्गदर्शकाच्या खालीच ही कृती जी आहे ती काळजीपूर्वक करायची आहे. द टीचर शूड अरेंज अ डिस्कशन आफ्टर कम्प्लिटिंग द ॲक्टिव्हिटी गिवन अबाव. म्हणजे शिक्षकांनी एखादी चर्चेचा जो डिस्कशनचा जो पार्ट आहे तो ही कृती झाल्यानंतर मुलांकडून करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात ते मुलांना त्यांनी प्रश्न जे आहेत ते विचारायचे आहेत. ओके. नेक्स्ट बघा. Did the flying lantern start ascending immediately after the candle was lit? ओके. म्हणजे काय विचारलं आहे की मेणबत्ती पेटल्यावर आकाशकंदील लगेच आकाशाच्या दिशेने वर गेला का. ओके. त्याच्यानंतर व्हॉट वुड हॅपन टू द फ्लाइंग लँटर्न हॅड द कॅन्डल गॉट एक्सटिंग्विश आफ्टर द लँटर्न हॅड गॉन अप इन द एअर. म्हणजे आकाशकंदील वर गेल्यावर मेणबत्ती विझली असती तर आकाशकंदिलाचे काय झाले असते. ओके. So let's see geographical explanation. Okay. The air in the flying lantern gets heated once the candle is lit. The hot air expands, becomes lighter and starts moving up. Therefore, the lantern is also lifted up towards the sky. In nature too, a similar phenomenon occurs. Okay. काय सांगितलं इथे की आकाशकंदील जो आहे या आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते आणि हवा गरम हवा जी असते ती कशी होते, ती प्रसरण पावते, हलकी होते ती आणि वरच्या दिशेने जाऊ लागते. त्यामुळे आकाशकंदील आकाशाच्या दिशेने उचलला जातो, म्हणजे वरच्या दिशेने उचलला जातो आणि निसर्गात सुद्धा हे असंच घडतं. ओके. टेम्परेचर अँड एअर प्रेशर आर क्लोजली रिलेटेड. टेम्परेचर आणि एअर प्रेशर म्हणजे तापमान आणि हवेचा दाब यांचा जवळचा असा संबंध आहे. whenever the temperature is high, the air pressure is low. ज्यावेळेस टेम्परेचर हे हाय असेल त्यावेळेस एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब जो आहे तो कसा असतो, तो कमी असतो. ॲज द टेम्परेचर रायझेस द एअर गेट heated, expands and become lighter. This lighter air in the vicinity of the
Earth's surface starts moving up towards the sky. As a result, the air pressure in such areas decreases. ओके, म्हणजेच जेथे तापमान जास्त असतं तिथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा कशी होते, गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा ही आकाशाकडे वर जाते, त्यामुळे त्या प्रदेशातील हवेचा दाब जो आहे तो कसा होतो, तो कमी होतो. ठीक आहे. देन थिंक अबाउट इट. ओके, आता इथे आणखीन एक आपल्याला सांगितलं की तापमानाचे जे पट्टे आहेत आणि हवेचे दाब पट्टे यांचा सुद्धा परस्पराशी संबंध असतो. ठीक आहे, पण तापमानाच्या पट्ट्याचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो. ओके, आता इथे बघा, थिंक अबाउट इट म्हणजे याचा विचार करा. बघा काय सांगितलं, व्हॉट विल बी द इफेक्ट्स ऑन एअर प्रेशर इफ द टेम्परेचर ड्रॉप्स व्हाय. हवेचे तापमान जर कमी झाले तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल आणि का असं होईल. ठीक आहे. ओके, ही आकृती बघण्याआधी इथे आपल्याला इथून स्टार्ट करायचं. टेम्परेचर झोन्स. ओके, टेम्परेचर झोन्स अँड प्रेशर बेल्ट्स आर interrelated to each other, but the latitudinal extent of the temperature zone is much larger while pressure belts are narrower. Now see figure number 4.2a and 4.2b. For example, the temperate zone extends from 23 degree Celsius 30 minute to 66 degree 30 minute. Compared to this, the air pressure belt has limited extent. It is generally up to 10 degree parallel. ओके, आता काय इथे सांगितलंय की तापमानाचे पट्टे जे आहेत ते हवेचे दाब पट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो, पण तापमानाच्या पट्ट्याचा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे हा कसा असतो, हा जास्त असतो. तर हवेच्या दाबांचे पट्टे जे आहेत ते रुंदीने कमी असतात. आकृती आपण 4.2a आणि 4.2b हे याचं उदाहरण आहे. इथे काय सांगितले की समशीतोष्ण कटिबंध म्हणजेच 23 डिग्री 30 मिनिट ते 66 डिग्री 30 मिनिट या अक्षवृत्त्या दरम्यान असतात. बरोबर, त्या मानाने हवेच्या दाबपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो कसा असतो, मर्यादित असतो. सर्वसाधारणपणे तो 10 डिग्री अक्षवृत्त इतकाच असतो. इट इज जनरली अप टू 10 डिग्री पॅरलल. ओके, नाव the uneven distribution of temperature influences the distribution of air pressure too. This leads to the formation of low and high pressure belts horizontally between the equator and the poles. See figure number 4.2b. तापमानाच्या असमान अनइक्वल अशा वितरणाचा म्हणजे डिस्ट्रीब्युशनचा परिणाम जो आहे तो हवेच्या दाबावर सुद्धा होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी आणि जास्त दाबाचे पट्टे जे आहेत ते निर्माण होतात, जसं आकृती आपल्याला 4.2b आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नाउ ऑब्झर्व फिगर 4.2a and b and answer the following question. a आणि b जी आहे 4.2 ही आकृती तुम्हाला निरीक्षण करायचं आणि खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच प्रेशर बेल्ट इज मेनली फाउंड इन द ट्रॉपिक्स. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणत्या दाबपट्टा हा प्रामुख्याने आढळला जातो. देन सेकंड वन, विथ विच प्रेशर बेल्ट आर द पोलार वाइंड्स असोसिएटेड. इन विच टेम्परेचर झोन आर दे ऑब्झर्व. ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती जी आहे ती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे आणि ते कोणत्या कटिबंधात येतात. Then third one, what could be the reason behind a low pressure belt in the tropics. उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते. Then with which pressure belts are the winds in the temperate zone associate. म्हणजे समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे हे कोणत्या दाबपट्टीशी संबंधित आहेत. Then write the latitudinal एक्सटेंट ऑफ द लो प्रेशर बेल्ट. कमी दाबाचे पट्टे हे कोणकोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. ही खाली तुम्हाला फिगर सो फ्रेंड्स, आपला याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत.
म्हणजे नेक्स्ट पार्ट 2मध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. पार्ट 2ची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पार्ट 2ची लिंक जी आहे ती पाहू शकता. आणि हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला 2 भागात डिवाइड केलेला आहे. तर दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. ठीक आहे, चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.